चाच्याला काय चालतं ज्याच्या वडिलाला ज्याच्या वडा ज्याच्या होय मामा चाच्या यावर्षी रमजान आमंत्रण आपल्याला सगळ्याला बघू यावर्षी लावू सांगताय का पाहुणे जाऊन जेवता जाऊन सोडता हा काय म्हणतो मग रमजानला हां काय काय देणार मग जेवायला द्या ना ग्लास सुरकुंभा राहता आणि का राहतंय आणि काय करता काय नाही तुमच्या फिर भद्रूम या नंबर करते की ते करता सर कुठं खुरपी भेटले घ्यायचं भेटलं मग खुरपीला घे जेऊ का अजून इळा आणले त्याला म्हटलं बरं काल रात्री बरं माणसाला हे खुरप हरपवला का इळा आणले आहे लेकर हो मला हाल झालाय ज्ञान नाही खुरप कुठं टाकले की काय नाही त्याला काल म्हटलं दिलं नाही ह्या उगाच सांगा नाही रे खुरपं म्हणते याला लाव घुसरून हे रवी इथं कोणी असते म्हणते मला हां आता कसं आलं आता आम्ही तोंड करते इकडे गेलो आम्ही का मागं बघत आहोत त्या पाठीला बघा बिनगा मग थंड आहे होते पाणी थंड पडतं बिनगा थंड पडते आणता पाणी भरून काय करते बिनगा भरते झाडाकडे ठेवतो थंड असते इथे ठेवणार ओ वसंत मामा ते वर राजमा आहे राजमा काढायचा आहे आणि हां शेंगा तोडायचं का काढायचं कापून येल उपडायचं येळ्यानं आणि गोळा करून ना त्या ताडपत्री टाकायचं ते गुत्तच घ्यायचं आपण हां काय सांगलो मागा बोलतो आताच नाही आल्यावर हवा संध्याकाळी संध्याकाळी काय आता बसलाय ठरवा आणि पुन्हा काय आवून द्या 10 दिवस जाते द्या राजमाला त्याच्या पहिल्या द्वारला बसवून काढायला झाल्यावर मग बोलू आहे का नाही टाकलं रे बाबा या बाबा बायला मधलं गवत काढलं त्याची उष्णता गेली बघ बायला मला खेळायला बघ दाटत पानं मग काय गवत त्याच्यामधलं काढलं बघ उष्णता दिला पानं खेळायला खा का म्हणाल तेच बोल मला काय ते द्या की खर्चाला पैसे हा देतो हाय हा देतो रोजगार असेल तर काढता नाही ते नाही भाऊ रंग 1 महिना लागणार का होय किती दिवस लागतो काढायला मामा ज्वारी किती दिवस काढता म्हणलो काय आपल्या गेलं की सकाळी काढायचं का होय पाचटा उठायचं 11ला बंद करायचं 1 महिना लागणार का ज्वारीला महिना लागतात का 2 महिने लागतात ते पुढचं कशाला बोलावलं हां 4 महिने लागते त्याला लक्षाला ते गवत गोळा करून पेंडक देऊ मग ते काय घेऊन जातं काढू तेवढं बस काढू दे झालं का नाही की आदल्या अगं बोलू म्हणून हां इथून घेऊन जा
तिथं ते जा तिकडं गळून जा बाबा अजून हे टाकून अजून पण ढिगारा मग जायचं आम्हाला म्हणायचं. आणि तुम्ही बसलो होय मामा. बस आहे मामा हा चांगली बार गवत गोळा करायला ते हो वैरीन तीन नडी होते. किती दोन दोन तीन होईल आमचं दोघांचंच आहे की तिने काय आता आहे काय केलं तू काय केलं ते रागाला बाबा बोलत नाही. बोलवं त्याला काय ते कधी सांगू तुम्हाला त्याची नोकरी सुटत झाली. आज नाटक चालू केलं अर्धा प्रॉब्लेम त्याने विचार करायला म्हणून मी काही आता पैसे अडकले होते. जा तिथंच भरलं त्यांना काय रागाव जास्त बोलत त्या शिकवलं कोणतं तिथंच भरलं गावात जा तिच्यावर टाका. ह्याला बोललं मी काय म्हणलं माझं काय म्हणे काय जोर करायचं बुधीवर मग माझं काय आमचं काम आहे ते काय बजाज बोलवलाय तो आमचं काम आहे काय तुझं ह्याचं काम आहे. बघ काम नाही करतो पण राग ले लक्ष्मणला नंबर काम करतात कामाला तोड नाही करायला राग ले पण आणि कधी कधी असं राग येतं भोळा माणूस आहे हा म्हणा तू भोळा माणूस हो अहो काय म्हणतं बघा वा नंबर एक बरं शॉर्टकट येत काम करता हो गडी हे पण राग ले गड्याला खायचं नाही दिसणार हे काय दिसणार हाय हाय जेव्हा जेव्हा चौका जेव्हा जेव्हा लक्ष्मण आराम बकर चाचा तुम्ही कमी देवा त्यांना जास्त द्या तुम्ही थोडं एक सोबत देवा त्यांना मिळत नाही त्यांना भाकरी द्या त्यांना भाकरी देऊ द्या त्यांना खोली भाकर बाप रे खावा पोट भरून त्यांना काय बायको आहे घरात म्हणजे सून आहे नातुंड आहेत त्यांना सून आहे आज बिस्कुटावर होता आमचं ताव सून दिली नाही सून बडू द्यात होय मामा सून देत नाही मला जेवायला मला खरंच भाकरीला नका भाकरं का ना खाणं भाकर होती त्याच्या घाण कुठून माझं ज्या झालं कुठं बाहेर लोकांना हायब्रिड भाकर मिळणार जेव्हा हो लक्ष्मण खाऊ भाकर चंद्रकोण हो अनबाचं पोरग माहित नाही की भाकरी मागते ती तुम्हाला माहित नाही वाजवायला येते वाजे धब्बाला धब्बा आहे ते आपल्याला शिळी भाकर दिली तर ताजी द्या पण ते मग अरे धर्माचं कसं ते खावं लागत त्या जीवनाला काय देणं काय हे दिलं तेव्हा यायला बघायचं आजोबा कशाला देऊ ना शिळी भाकर ताजी द्या म्हणते बोलणं टाकते मग एक ते बाय म्हणजे बाबा ताजणी बसतं भाकरी बसतं मामा नंतर खाऊन माझायची त्या बायकीचा भोग कामाला नको धंद्या नको आता कोण मला पैसा कोण भाकरी मारलेला आहे तो त्याच्या भाकरी कोण मागणार आता मागते संध्याकाळी कोण आमच्या कोण येणार मागायला तुमच्या घराकडे येत ना बाकी आमच्याकडे येतं कोणी मागायला आहे संध्या साधू मागणार आता हनुमानची ती चाकरी करते मागतो
इकडे जा तुझी बाई तुझी बायको मारायला. उद्याला द्वारचं काय कसा काय म्हणते कुठं काय म्हणलं ती होणारी पैशाचा काय बोलणार आहे. ह्या राहण्यात येते बघ येतं. रिजा कडला खरी व्यवस्था करायला. माणसं पाहिजे. माझं कंपाऊंड मारावं लागत साराचा. विश्वासी 4 लाख धरून जो खरबूज 4 लाखाचं विश्वास म्हणतो. तीन एकर होतो 3 एकर होतं का 2 लाख खर्च झाला सर. त्याला 2 लाख शिल्लक म्हणून